नमस्कार मित्रांनो. अ, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्नेहाज केक आणि श्री स्वामी समर्थ. बरं तुम्हाला प्रश्न पडला असेल, की ऑलमोस्ट 1 महिन्यानंतर माझा व्हिडिओ येतोय. बरेच दिवस झाले मी व्हिडिओ काही पोस्ट केला नाहीये किंवा काही शॉर्ट्स पण नाही. लिटरली मी काहीच पोस्ट केलं नव्हतं. ऑलमोस्ट 1 महिना झालाय. मे बी माझ्या बर्थडेच्या नंतर मी नाहीच पोस्ट केला. सो कारण असं होतं, की माझ्या बर्थडेच्या नंतर लगेच एक फंक्शन होतं, आमचं फॅमिली फंक्शन होतं आणि त्या दरम्यान अर्जुन आजारी झाला. बरं त्याला स्टमक इन्फेक्शन झालेलं आणि ऑलमोस्ट 2 ते 3 आठवडे त्याला बरं नव्हतं आणि ऑब्व्हियसली मी त्या सिच्युएशनमध्ये व्हिडिओ करणं अ, हे सुचणारच नाही मला. कारण की खरंच हालत खूप खराब होती आमची. आम्हाला पण टेन्शन आलेलं. त्याला स्टमक इन्फेक्शन झालेलं, त्याची सोनोग्राफी केली आणि खरंच त्याला खूप त्रास होत होता. तो बघून आम्हाला पण त्रास होत होता. तो 1-2 आठवडे तर त्याच्यातच आमचे गेले. त्याच्यानंतर आम्ही आजारी पडलो. अभिचं पण थोडं एक जॉ साइडला थोडं पेन होत होतं आणि माझा आवाज ऐकून तुम्हाला कळत असेल, की मी पण हल्ली-हल्ली थोडी बरी होते आजारातून. तर मला पण सर्दी झालेली, पण ती नॉर्मल सर्दी नव्हती. अगदी ती सायनसला त्रास होईल एवढी सर्दी झाली. अजूनही मी एवढी बरी झालेली नाहीये. पण व्हिडिओ बनवायचाच आहे, कंटिन्यू केलंच पाहिजे. हां, अर्जुनच्या ह्याच्यात मला जमलं नव्हतं. त्याच्यानंतर मी करणार होते, पण आज जितका माझा आवाज निघतोय ना, ॲक्चुअलमध्ये तेवढाही आवाज माझा निघत नव्हता. गेले 2-3 आठवडे 1-2 आठवडे तर मला होता त्रास आणि माझा आवाज एकदम चेंज झालेला. निघतच नव्हता आवाज, असं जर म्हटलं तरी चालेल. आणि एकदम घोगरा आवाज किंवा हालत खूप खराब होती माझी पण. खोकून-खोकून त्रास होत होता. कंटिन्यू एक वाक्य पण मला बोललं जात नव्हतं. बट आत्ता तुमच्या समोर मी आहे. माझा आवाज थोडा अप आहे, पण मी बोलू शकते. तर आपण खूप, खूप, खूप दिवसांनी भेटू आहे. होप तुम्ही सगळे पण खूप छान आहात, हेल्दी आहात आणि खुश आहात. अ, आपण बोललो नाहीये बरेच दिवस. सो हा व्हिडिओ ॲक्चुअली मी सांगणार आहे तुम्हाला की जसं मी सांगितलं मागच्या म्हणजे जानेवारीमध्ये माझा बर्थडे आणि आमची अॅनिव्हर्सरी अशी एक 5 दिवसाच्या अंतरावर येते आणि आम्ही ॲक्चुअली ना प्लॅन केलेला. आम्ही जाणार होतो कुठे जाणार होतो? गोकर्णाला जाणार होतो. आमचे बुकिंग्स पण झालेले. बट आय गेस मी एका व्हिडिओमध्ये मेन्शन केलंय, की आमचे ते बुकिंग्स कॅन्सल झाले कारण की आमच्या एका जवळच्या नातेवाईकाचा साखरपुडा तेव्हा आला. बट असं म्हणतात ना, की देव जे करतो ते चांगल्यासाठी करतो. त्या क्षणाला आम्हाला वाटलं, की "अरे यार, एवढं ट्रिप प्लॅन केलेली, एवढं सगळं आपण विचार केलेला, छान मजा करणार, एन्जॉय करणार आणि ऐन वेळेला साखरपुड्यामुळे आम्हाला कॅन्सल करावं लागलं." बट मी सांगू शकते, की तेव्हा आम्हाला भले वाटलं, पण नंतर आम्ही विचार केला, की अर्जुन इतका आजारी झाला. अ, जर आम्ही तिकडे गेलो असतो आणि असं काही झालं असतं, तर खरंच आम्हाला खूप प्रॉब्लेम झाला असता. कारण की गोकर्णवरून यायलाच ऑलमोस्ट दो 1.5 दिवस तर गेलाच असता. आणि खरंच कायम लक्षात ठेवा याच्यावरून, की आयुष्यात कधीही तुमच्याबरोबर काही वाईट होत असेल ना, तर त्या क्षणाला ते कितीही वाईट वाटलं, तरी त्याचा काहीतरी खूप छान परिणाम तुम्हाला पुढे आयुष्यात मिळणार आहे. सो नाराज होऊ नका आणि खुश राहा, हसत राहा, हेल्दी राहा. बरं आता तर हां, हा तो प्लॅन जो कॅन्सल झाला त्याच्यानंतर आम्ही ठरवलं, की अरे ठीक आहे, एक प्लॅन कॅन्सल झाला आणि लास्ट आम्ही अर्जुनच्या फर्स्ट बर्थडेला गोवा ट्रिप प्लॅन केलेली. त्याच्यानंतर आम्ही काहीच ट्रिप किंवा कुठे आम्ही फिरायला गेलो नाही. सो आता आहे वीकेंड आणि आम्ही वीकेंडची एक बुकिंग केली. आम्ही म्हटलं ठीक आहे जास्त मोठी ट्रिप नको कारण की मी पण आजारीच आहे थोडीफार आणि अर्जुनही आत्ताच थोडा नीट झालाय, चांगला झालाय. सो आम्ही ठरवलं, की असं जस्ट वीकेंड गेटअवे म्हणून आपण जाऊन येऊ. कुठे जातोय, कसं जातोय आणि कुठे राहणार आहोत, या सगळी डिटेल पुढच्या आता येत्या-येत्या एका-एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळत जाईल. आत्ताचा व्हिडिओ एकतर मी खूप दिवसानंतर परत करते, कारण की मला खरंच तुमच्याशी संवाद साधायचा होता, कारण की खूप दिवस झालेले. त्या व्यतिरिक्त आमची पॅकिंग झाली आहे. बरं आधी आम्ही जेव्हा जायचो, जेव्हा आम्ही दोघंच होतो आणि तेव्हा आम्ही कुठेही जायचो. हां, ही वेगळी गोष्ट आहे की माझ्या बॅग्स व्हायच्याच. म्हणजे जितके दिवस त्याच्या प्रत्येक दिवसाचे 3 आउटफिट तरी मी घ्यायचे. 3 आउटफिटवर मॅचिंग सँडल्स, त्याच्यावर मॅचिंग बॅग्स आणि हे सगळं असायचं माझं. सो एनिवेज माझ्या बॅग्स असायच्या. अर्जुन आल्यानंतर त्याची बॅग वाढली आणि त्याच्या बॅग्स वाढल्या. त्याच्यामुळे कुठेतरी मला आता आणि त्याला घेऊन तितकं असं स्वतःला नटवणं आणि हे सगळं होत नाही पॉसिबल. तेवढा टाईमच मिळत नाही आणि जरी मिळाला,
तर इतकं करून त्याला उचलून घेणं वगैरे जमत नव्हतं. सो मी माझं थोडं आता कमी केलं आणि अर्जुनच्या बॅग्स वाढल्या. हा व्हिडिओ त्या लोकांसाठी असणार आहे, ज्यांचे न्यू बेबीज आहेत किंवा टॉडलर आहेत आणि त्यांना फिरायला जाण्याच्या वेळेला खूप मोठा प्रश्न पडतो, की अरे आता ह्यांचं करायचं काय? किंवा कसं मॅनेज करायचं? सो आम्ही अर्जुनला खूप लहानपणापासून फिरण्याची सवय लावलेली आहे. अगदी लहान असल्यापासून लहान असताना तो त्याच्या मामाच्या गाडीतून फिरायचा. पण अगदी आम्ही गावाला म्हणे किंवा कोल्हापूरची एक ट्रिप केलेली आणि आम्ही बऱ्यापैकी फिरलोय अर्जुनला घेऊन. अ, गोव्याला तर त्याचा फर्स्ट बर्थडे आम्ही गोव्याला केला. सो मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, की मी अर्जुनला फिरायला घेऊन जाताना काय-काय नेते किंवा कोणत्या-कोणत्या वस्तू आहेत ज्या सगळ्यात इम्पोर्टंट असतात. टॉडलर जेव्हा जर तुमचं असेल, छोटं बाळ असेल किंवा टॉडलर फेजमध्ये ते असतील, तर तुम्ही काय-काय घेऊन जाऊ शकता आणि हा नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्या सगळ्या नवीन आया ज्या आहेत, नवीन पेरेंट्स जे कोणी आहेत, आई-बाबा जे कोणी आहेत, शेवटपर्यंत बघा. खूप हेल्पफुल होणार आहे. खूप छान असणार आहे व्हिडिओ. तुम्हाला खूप माहिती छान मिळू शकते. तुमचे काही सजेशन्स असतील तर तुम्ही पण प्लीज द्या. कारण की खरंच खूप प्रॉब्लेम होतो. ठीक आहे. आता बघूया आपण. सो मी स्टार्ट करते. काय-काय तुम्हाला महत्वाचं आहे जर तुमचं बाळ असेल तर. सगळ्यात मोठा प्रश्न जो पडतो तो आहे खाण्यापिण्याचा त्यांचा. आता जेव्हा 6 महिन्याच्या आधी तुम्ही बाळाला फिरवत असाल तर खूप ईझी आहे, कारण की लहान बाळ म्हणजे ते ब्रेस्ट फीडिंगवरच असतं. जास्तीत फॉर्म्युला असतो. सो तुम्हाला जास्त झंझट करायची गरज नाही आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, जर तुम्हाला फिरायचं असेल ना, बेबी 6 मंथ्स असेपर्यंतच फिरा. आणि त्याचा एक बेनिफिट बाळाला पण असा होतो, की त्याची इम्युन खूप स्ट्राँग होते. तो बाळ खूप अडॅप्टिव्ह होतं आणि लगेच ॲडजस्ट होऊन जातं. म्हणजे ते थोडं इम्यून ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह होते. आम्ही तर फिरवलेलं अर्जुनला खूप. म्हणजे आम्ही असं घाबरलो नाही, की अरे बापरे! तसं-तसं. सो हां, त्याचा फायदा होऊ शकतो तुम्हाला. तुम्ही नक्की आणि 6 महिन्याचा असेपर्यंत झंझट पण नसते त्यांची काही. सो लेट्स स्टार्ट. बघूया काय-काय. सगळ्यात पहिले मी एक पाउच घेतलाय ज्याच्यामध्ये त्याचे सगळे औषधं आहेत. बरं ही औषधं ही त्याचे रेग्युलर व्हिटॅमिन्स वगैरे आहेतच. त्याच्या व्यतिरिक्त मी एक्स्ट्राची औषधं घेते. त्याच्यामध्ये भले मी वन नाईट जरी कुठे जात असेल, तर ताप, सर्दी, त्याचा नेझल स्प्रे आणि मस्किटो रिपेलेंट जे आहे ते पण मी तुम्हाला दाखवते त्याचं जे आहे ते. हे बघा. हा आहे बेबी हगचा. ठीक आहे. त्याचा स्मेल जास्त इरिटेटिंग नाही आहे. थोडंसं तुलसीचं आणि नॅचरल असा स्मेल आहे. सो ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्याच्यानंतर आता तो टीथिंग फेजमध्ये, सो या डेंटॉनिकच्या त्याच्या गोळ्या आहेत. त्या मी घेतल्यात आणि बाकी त्याचे रेग्युलर औषधं आहेत, जी इन केस लागली तर म्हणजे तापाचं, सर्दी खोकल्याचं, व्हॉमिटिंगचं किंवा डायरियाचं हे सगळं मी कॅरी करते सेफ साईड. थर्मोमीटर आहे. सो हे आहे सगळ्यात इम्पोर्टंट. त्याच्यानंतर आहे त्याचं खाण्यापिण्याचं. सो खाण्यापिण्याचं मध्ये हे बघा, ह्या मी 2 बरण्या घेतल्यात. हे त्याचा 2 टाईमाचा नाश्ता आहे. ह्याच्यामध्ये मी नाचणीचं सत्व केलं. हे फक्त गरम पाण्यात म्हणजे शिजवलं की होऊन जाईल. कारण की ह्याच्यात ड्रायफ्रूट पावडर आहे, नाचणीची पावडर आहे आणि खारीक पावडर आहे. त्या व्यतिरिक्त मी त्याचं हे ओट्सचं मिक्सचर केलंय. ह्याच्यामध्ये पण ड्रायफ्रूट पावडर, ओट्स आहेत. क्विकरचे ओट्स मी वापरते अर्जुनसाठी. ओट्स आहेत, ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट पावडर आहे, सत्तूची पावडर आहे आणि खारीक पावडर आहे. ठीक आहे. सो हे 2 जरा फक्त गरम पाण्यामध्ये शिजवलं की हे छान होऊन जातं. त्याच्यानंतर मी त्याला फॉर्म्युला बरं हे जे बॅग्स आहेत ना, याची लिंक हवी असेल ना, तर कमेंट नक्की करा. हे खूप मला ह्याचा फायदा झाला. कारण की एव्हरी टाईम आय कांट कॅरी म्हणजे त्या हेवी बॉटल्स आणि हेवी बरण्या. युजुअली घरी ते काचेच्या बरणीमध्ये आहे अर्जुनचं सगळं आणि ते सगळं मी नाही कॅरी करू शकत. सो ह्या ज्या आहेत ना, ह्या खूप 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 बेनिफिशियल आहेत. बघा, लिटरली जागा पण जास्त ऑक्युपाय करत नाही आणि ह्या ट्रॅव्हलिंगसाठी बेस्ट आहे. ही त्याची भरडी सारखं आहे, ते मी घेतलंय. अगेन गरम पाण्यामध्ये शिजवलं की ते होऊन जाईल. ठीक आहे. सो हे त्याचं फूड आहे, जे मी कॅरी केलं आहे. हे झालं त्याचं मेन फूड. ठीक आहे. म्हणजे त्याचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण हे त्याचं मेन फूड आहे. त्या व्यतिरिक्त मला तुम्हाला सांगू इच्छिते मी, की मी त्याच्यासाठी घेतलंय हे. आता तुम्ही म्हणाल, "अरे बापरे! एवढ्या छोट्या मुलाला एवढं चिप्स वगैरे देते." तर हे स्लर्प फार्मचे आहेत. बरं, हा एक ब्रँड आहे. त्याने मला खूप मदत केली आहे. अर्जुनचं जेव्हा
सॉरी. अर्जुन जेव्हा सॉलिड मी स्टार्ट केलं आणि नंतर तो टीथिंग फेजमध्ये होता. त्याच्यामध्ये ना स्लर्प फार्मचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत, तर मी त्याचं सॅरलॅक ट्राय केलंय, बट ते तेवढं अर्जुनला नाही मी दिलं. मोस्टली मी हे असंवालंच मी घरी बनवलेलंच कॅरी करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहितीये, कुठेही जाताना आम्ही जेव्हा पण आउटिंगला जातो किंवा जेव्हा पण आम्ही बाहेर वीकेंडला जातो किंवा कुठेही आम्ही जेव्हा फिरायला जातो ना, माझं सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरियाच असतो, मी त्या ठिकाणी फोन करून त्या हॉटेलमध्ये, त्या रिसॉर्टमध्ये किंवा आता आम्ही जिथे जाणार आहोत, तुम्हाला कळेल कुठे. तिथे फोन करून सगळ्यात पहिले विचारते, की मला किचनचा ॲक्सेस हवा आहे. सो किचनचा ॲक्सेस जर मला मिळाला, तर हे सगळं खूप ईझी होऊन जातं. हां, तर बरं हे स्लर्प फार्मचं एक आहे. हे पफ्स आहेत. याच्यामध्ये मैदा नाही आहे, शुगर नाही ते वापरत आणि खरंच हे खूप छान आहेत हां. म्हणजे मी पण खाऊन बघितलंय. त्याच्या प्रत्येक आईला जे टेन्शन आहे ना, साखर नको, हे नको, ते नको, ते सगळं ह्याच्याने कव्हर होईल. तर स्लर्प फार्मचे त्याच्यात टीथिंगचे पण पफ्स येतात हां, बाय द वे. जेव्हा अर्जुन एकदम छोटा आणि म्हणजे 1 वर्षाचा होता आणि जेव्हा त्याचे जस्ट टीथिंग स्टार्ट झालेलं ना, तेव्हा त्याचे पफ्स 3 का 4 फ्लेवरमध्ये ते पण मला खूप आवडलेले. कॅरट आहे त्याच्यामध्ये आणि ॲक्चुअलमध्ये त्यांनी खूप छान हे केलंय. सॉल्ट नाहीये आणि ऑइल नाहीये, बेक्ड आहेत ते, फ्राईड पण नाहीयेत. म्हणजे विचार करा, खरंच ते हेल्दी आहे. सो तुम्ही ते देऊ शकता. आणि त्या व्यतिरिक्त मी घेतलाय स्लर्प फार्मच्या ह्या कुकीज आहेत. चोको रागी, नो मैदा, नो पाम ऑइल. अगेन ह्या नाचणीच्या पिठापासून बनवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अजिबात साखर नाही आहे, मैदा नाही आहे. त्यांनी गुळाची पावडर आणि खारीक पावडर वापरूनच सगळं स्वीटनेस ते लोकं बॅलन्स करतात. सो अगेन टू एव्हरी न्यू मॉम, तुम्हाला तुमच्या बाळासाठी जर असं जाताना टाईमपास म्हणून त्याच्या हातात काय, जसं आपल्याला स्नॅक्स लागतात, आपण स्नॅकिंग करत असतो, त्यांना पण लागतं. बट ऑब्व्हियसली आपण नाही देऊ शकत आपले चिप्स त्यांना, तर तुम्ही हे सगळं त्यांना देऊ शकता. अदरवाईज त्याची बॅग आहे, ही डायपर बॅग आहे. ह्याचा आम्हाला खूप फायदा झाला. त्याच्यामध्ये त्याचे डायपर्स घेतलेत, कपडे घेतलेत आणि आम्ही वेट वाइप्स घेतले आहेत. सो दॅट्स इट. हे सगळं आहे अर्जुनचं मेन असं जे लागणार आहे ते. आणि हे त्या डायपर बॅगमध्ये मावतं आणि हे सगळं आम्ही जिथे जातो तिकडे सगळीकडे घेऊन जातो. सो तुम्ही पण बघा, कधी पण जर तुम्ही लहान बाळाला घेऊन जात असाल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खरंच खूप उपयोगी पडतील. अ, बाकी आम्ही आता रात्रीचे ऑलमोस्ट 12 वाजले. सकाळी उठून आम्ही निघू. मी आता ट्राय करते पटकन हा व्हिडिओ छोटासाच आहे आणि खूप दिवसानंतर आहे. सो मी अपलोड करायचा ट्राय करते. आजच्या आज किंवा मी ॲटलीस्ट शेड्यूल करून सकाळपर्यंत हा होऊन जाईल अपलोड. त्या व्यतिरिक्त सकाळी आम्ही दोघं किंवा आम्ही तिघं काय आउटफिट करणार आहोत. अ, त्याच्यानंतर आम्ही कसे जाणार आहोत, कुठे जाणार आहोत, कुठे राहणार आहोत, हे सगळं आता आपण बघूया आणि मला खरंच खूप छान वाटते. खूप दिवसांनी आपण भेटतोय. थोडा आवाजाला जरा समजून घ्या. कारण की आज बरा आहे हां, एकदम म्हणजे बऱ्यापैकी आहे. ह्याच्यापेक्षा होतं खराब. सो येस, खूप सुट्ट्या पण झाल्या त्याच्यामुळे माझ्या. बट इट्स ओके, हेल्थच्यावर काही नाही. आणि अर्जुन आता ठीक आहे, हे सगळ्यात इम्पोर्टंट आहे. अ, आता तुम्ही गेस करू शकता. कमेंटमध्ये गेस करा, की आम्ही वीकेंड गेटअवेला कुठे जातोय? ऑब्व्हियसली वीकेंड गेटअवे तर खूप असं लांब आम्ही काही जाणार नाही आहोत. ठीक आहे? सो कमेंट करून मला तुम्ही गेस करून सांगा, की आम्ही कुठे जातोय. ठीक आहे? सो असाच आम्हाला सपोर्ट करत राहा. असेच आमचे व्हिडिओ बघत राहा. खूप दिवसानंतर व्हिडिओ आलाय. ह्याला पण भरभरून प्रेम द्या आणि पुन्हा भेटूया आपण आपल्या चॅनलमध्ये स्नेहाच की. बाय.